माणूस खरंच फ्रॉड आहे आणि मी याची कझिन नाही, याची गर्लफ्रेंड आहे. रेवती, अगं तुझा सगळा पैसा आणि दागिना घेऊन दुबईला पळून जायचा प्लॅन होता याचा. ते तर बरं झालं की तू काल दागिने घेऊन गेली नव्हतीस, म्हणून हा आज तुझ्या समोर दिसतो. सगळा ह्या बाईचा मूर्खपणा आहे. कोण देत असं 25 लाख रुपये काढून? कमवायची नाही अक्कल आणि सगळं गमवून बसली. मूर्ख कुठली. एक तर लग्न जुळत नव्हतं आणि जुळलं ते सुद्धा मोडलं. त्याला जबाबदार पण हीच आहे. कमवायची नाही अक्कल आणि सगळं गमवून बसली. मूर्ख कुठली. रेवती, अगं हा माणूस खरंच आणि मी याची कझिन नाही, याची गर्लफ्रेंड आहे. रेवती, अगं तुझा सगळा पैसा आणि दागिना घेऊन दुबईला पळून जायचा. त्याला जबाबदार पण हीच आहे. कमवायची नाही अक्कल आणि सगळं गमवून बसली. त्याला जबाबदार पण रेवती, चाकू सोड. काय करताय तुम्ही? चाकू सोडा. मला नाही जगायचं. असं करू नका. मी खूप त्रास दिला ना तुम्हाला लोकांना. मी नाही ऐकलो. तुला त्रास दिला मी खूप. नाही बाळा, नाही. अशी कसं? मी दादाच्या कष्टाचे पैसे दिले का? रोड कौतुक दिले. तुला नाही कळत आहे? तू सोड मला. नाही, मला नाही जगायचं. नाही मध्ये नको. मी तुला हे सगळं महत्वाचं नाहीये रेसी. आमच्यासाठी महत्वाचे तुला सांगते. हात सोड ना. तू का धरते? मला नाही जगायचं. तुला कळत नाहीये का? असं करू नका तुम्ही. काय चाललंय? काय करतेस तू? मला आत्महत्या करायचा प्रयत्न करत होती. बरं झालं मी वेळेत आले, नाही तर वेडी आहेस का रेवती? त्या नीच माणसासाठी तू स्वतःचा जीव घेतेस. त्याच्यासाठी माझ्यासाठी. खूप चुकले नाना. मला माफ कर. मी खूप चुकले. मला नाही जगायचं. अनुभवनी तू नाही नाही नाही, शांत हो. हे बाळा, हे बघ, जे झालंय ना ते झालंय, होऊन गेले ते, आणि त्यात तुझा काहीच दोष नाहीये. अगं तो मुलगाच बनेल होता. ऐक ना राजा, तू असा विचार कर. बघ, आम्ही मोठे आहोत ना तुझ्यापेक्षा. अगं आम्हाला सुद्धा कळलं नाही की तो मुलगा फ्रॉड आहे. तुझी काय चूक आहे या सगळ्यामध्ये? माफ करा. तू इतकं सांगत होती. मी तुझ्यावर नको ते आरोप केले. तिला किती काय बोलले मी. मग तो माझं काय झालंय यार? तू सगळ्या सत्यानच झालं. मला नाही जगायचं. नाही सांगितलं ना. शांत व्हा प्लीज, शांत व्हा. आणि भरल्या घरी असं बोलू नये. माझा विश्वास आहे की जे पण होतं ना ते नेहमी चांगल्यासाठी होतं. आता बघा ना, तुम्ही आम्हा सगळ्यांमध्ये आहात. हात पाय नीट आहे तुमचे. तो माणूस काही करू शकला असता, पण तसं काही झालं नाही. तुम्ही सुखरूप आहात ना रेवती? आणखीन काय हवंय? लग्न कोण करणार माझं लग्न? ते आहेच म्हणा. नाही म्हणजे एकदा मुलीचं लग्न तुटलं की चूक कोणाची पण असो, दोष मुलीलाच दिला जातो. काय माझ्याकडे काय बघताय? खरं आहे तेच बोलले. असं काही नाही होणार सीमाबाई.
सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवा. तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही. हे बघा, मला माहितीये या क्षणी तुमच्यासाठी हे सगळं खूप कठीण आहे, पण तरी तुम्हाला स्वतःला सावरायला हवं. तुमच्यासाठी, आपल्या आईंसाठी. तुम्ही असे रडत राहिला तर आईंना किती त्रास होईल, त्यांना किती वाईट वाटेल. आता या क्षणी आपण सगळ्यांनी एकमेकांना सावरायला हवं, सांभाळून घ्यायला हवं, तरच या धक्क्यातनं बाहेर येऊ. आई 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 काय होत, आई काय होत? इकडे तू बस, बस इथे. ये इथे बस तू. ती मगाचपासून तुला सांगते ना, तू पाणी- शांत हो. कशाला रडतीयस तू? पाणी दे, पाणी घे, पाणी घे. हे धर, हे धर, हे धर. तुम्ही आहे ना, तुम्ही धीर सोडू नका. हा, तुम्ही स्वतःला सावरायला हवं. तुम्ही असं केलं तर रेवतीकडे कोण बघणार? आई धीर नका सोडू, सगळं नीट होईल. हा. ऐका. मी तुमच्यासाठी सरबत आणू का बनवून? हा, लिंबाचं सरबत आणू, तुम्हाला बरं वाटेल. आई, हा, मी सरबत आणते. पिहू ये ये. रडू नको, रडू नको. पिहू आजी शांत हो. रडू नको. चाकू घेऊ. मी आले. आपल्या अनुच्या हुशारीमुळे आणि तिच्या हिमतीमुळे त्या मुलाचं बिंग फुटलं तर, आणि त्याचं सत्य सगळ्यांसमोर आलं. बरोबर ना? आहेच माझी मुलगी हुशार. तिची हुशारी त्या तसल्या लोकांमध्ये ना वाया जाते. बस ते म्हणतात ना, कर्मा रिटर्न्स, जैसी करनी वैसी भरनी. यू नो ना. हा विचार फक्त तू सुद्धा इतर लोकांशी वागतेस ना तेव्हा कर म्हणजे झालं, बाकी काय. पण खरं सांगू का मंदार, राहून राहून त्या बिचाऱ्या रेवतीबद्दल वाईट वाटतं रे. कुठल्याही मुलीच्या आयुष्यात हा असला प्रसंग येता कामा नये. मी सांगते ना, या मुलीचं काही लग्न वगैरे होणार नाही आता. दिव्या, हे असं बोलू नये ग. हे बघ, नेहमी चांगलाच विचार करावा. चांगला विचार केला ना की चांगलंच होतं माणसाचं. तुम्ही आणि तुमची मुलगी असाच चांगला विचार करता ना. काय झालं आजवर अनु बाबतीत? किती चांगलं झालं. माझ्या अनुचा चांगुलपणा एक ना एक दिवस सगळ्यांना कळणार आहे. सगळ्यांना कळून काय उपयोग? तुझ्या मुलीला कळायला नको. ते आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवता आला पाहिजे. करेक्ट. मंदार किती हुशार आहे ती. शाळा कॉलेजमध्ये इतके बक्षिसं मिळवले, पण तिची सगळी हुशारी त्या थर्ड क्लास लोकांमध्ये वाया जाते. म्हणजे मला ना कळतच नाही आजकालच्या मुलींना झालंय काय. माझ्या एका मित्राची बहीण आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, पण तिच्या घरी तिथे सासरी सगळ्यांचा जाच सहन करते, नवऱ्याचा मार खाते. काय अर्थ आहे याला? आजकाल ना या अशाच बातम्या ऐकायला येतात बघ. अरे परवाच मी एक बातमी वाचली. चांगली शिकली सवरलेली मुलगी, हा, पण सासरच्या जाचाला कंटाळून बिचारीने आत्महत्या केली रे. बापरे. तिचा गुन्हा काय होता माहितीये? लव्ह मॅरेज. म्हणून तिच्या माहेरच्या माणसांनी तिच्याशी संबंध तोडले होते, आणि म्हणून त्या बिचारीला स्वतःचा जीव गमवावा लागला रे. आणि तिच्या आई वडिलांना त्यांच्या अहंकारापायी मुलगी गमवावी लागली. मला ना एक कळतच नाहीये, सासरी गेलेल्या मुलीला तिच्या माहेरच्या माणसांचा आधार जर नसेल तर त्या मुलीने काय करायचं? कुठे जायचं तिने? रस्त्यावर राहायचं की मग स्वतःचा जीव देऊन स्वतःचा जीव गमवायचा? बास झाला आता हा विषय. बास कसा? आत्ताच या विषयावर बोलायला हवं. हे बघा, आजपर्यंत तुमचा विचार करून मी गप्प बसले, पण आता नाही. आता मी माझ्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे. मग तुमचा सपोर्ट असला तरी आणि नसला तरी. बंद करा रे तो लाईट. मला आयुष्यभर अंधारात राहायचं. बंद करा आधी.
जेवून घ्या. नको वहिनी. असं करू नका रेवती. ज्या गोष्टी झाल्यात त्या सगळ्या विसरून जा आणि थोडस खा माझ्यासाठी. ऐक ना, खरंच नकोय अगं. खूप लाज वाटते ग मला माझी स्वतःची. खूप शहाणी समजत होते मी स्वतःला, ओव्हर स्मार्ट. नेहमी तुला मूर्खात काढलं ग मी. तुझ्या काळजीचा अर्थ नेहमी चुकीचा घेतला मी. थोडी सावध झाले असते ना तर आज हा दिवस बघावा लागला नसता. अजूनही काही बिघडलं नाहीये रेवती. माणसं आहोत ना आपण. होऊ शकते आपल्या हातून चूक. आपण ना ह्यातून शिकायचं, म्हणजे पुढच्या वेळी ठेच लागण्याआधी आपण सावध होऊ शकतो. पुढची वेळ आता कधीच येणार नाहीये. सांग ना, कोण करणार आता माझ्याशी लग्न? का नाही कोणी लग्न करणार तुमच्याशी? रेवती, चूक तुमची नाहीये, त्या नीच माणसाची आहे, त्या कौस्तुभची आहे. तो गुन्हेगार आहे. तुम्ही का स्वतःला दोषी समजताय? हे बघा, असं करू नका. चला थोडस खाऊन घ्या. नाही वहिनी, मला ना भीती वाटते आता. मी कोणावरच भरोसा नाही ठेवू शकत. हिंमतच नाहीये माझी कोणावर भरोसा ठेवायची. माझ्यासाठी आता हा विषय इथेच संपला. कौस्तुभचा विषय संपलाय. आयुष्य संपल्यासारखं काय बोलताय तुम्ही? चला थोडस खाऊन घ्या. नको ना, खरंच नको वहिनी. नाहीये माझी इच्छा. तुम्ही न खाल्ल्याने काय होणार आहे? तुम्हालाच त्रास होईल, तुम्हालाच अशक्तपणा येईल आणि तुम्हाला त्रास झाला की आम्हा सगळ्यांना त्रास होईल. रेवती, तुम्हाला माहिती, 10 वेळा मला आईंनी विचारलं, माझी रेवती जेवली का, माझी रेवती जेवली का? ती जेवल्याशिवाय मी नाही जेवणार. आईंचा विचार करा, तुमच्या भावांचा विचार करा. सगळ्यांना तुमची काळजी वाटते. एकदा रेवती सावरा स्वतःला. तुमच्यामुळे सगळ्यांना त्रास झालेला चालेल का तुम्हाला? आईंचा चेहरा डोळ्यासमोर आणा. आईंसाठी तरी खा. रेवती, तुम्हाला माहितीये ती आरजी मधुश्री आहे ना, मी रोज सकाळी तिचा कार्यक्रम ऐकते रेडिओवर. ती काय म्हणते माहितीये? एक दार बंद झालं ना तर नशीब दुसरा दरवाजा उघडतं. पहाटेचा जन्म रात्रीच्या कुशीत होतो. याचा अर्थ कळतो का तुम्हाला? तुमच्या नशिबात कोणीतरी छान जोडीदार आहे, म्हणूनच देवाने तुम्हाला या सगळ्यातनं बाहेर काढलं. खरंच. देवानी नाही वहिनी, तू मला बाहेर काढलंस यातनं. तू वाचवलं सगळं मला. तू नसतेस तर माझं काय झालं असतं? काही नाही, सगळं चांगलं झालं असतं. मी नाही तर माझ्याऐवजी देवाने दुसऱ्या कोणाला तरी पाठवलं असतं तुमच्या मदतीसाठी. आता बघ ना, ती नेहा अचानक कशी आली, कशी तिला उपरीती झाली. हो, तिने आपल्या बाजूने स्टेटमेंट दिलंय. सगळं काही चांगलं होईल. फक्त तुम्ही खचून जाऊ नका. जिद्दीने उभ्या राहा. बी पॉझिटिव्ह. फक्त मला एक वचन द्या, तुम्ही आधी जे केलं ना ते तुम्ही परत करणार नाही. वचन द्या मला. तुमचं सगळं चांगलं होणार आहे. निव्वळ वेडेपणा आहे, बाकी काही नाही. काय बोलतेस तू हे सीमा? मग काय बोलू? एकतर स्वतः चूक करायची आणि हे असं नसा वगैरे कापून काय आपल्याला गिल्ट देते ही मुलगी. एवढी काय लग्नाला उतावळी झाली होती? उतावेळ? सिरियसली? तसं असतं ना तर ती कौस्तुभ बरोबर पळून गेली असती. स्वतः नाही गेली पळून, पण आपले पैसे लावले ना त्याच्यासोबत पळून. काय बाई आहेस ग तू? माझ्या बहिणीची काय अवस्था झाली आहे? सगळं घर शॉक मध्ये आणि तुला पैशांचं पडलंय. हो, मला पैशांचंच पडलंय.
तिच्या बाबतीत ना मला कुठलीच सिंपती नाहीये आणि या बाबतीत म्हणशील ना तर नाहीच आहे. अनुने तिला समजावून सांगितलं होतं ना, काय फायदा झाला त्याचा? उलट तिच्यावरच पैसे मागण्याचा खोटा आरोप झाला. आज अनुचा बरा पुळका आलाय ग तुला. पुळका वगैरे काही नाहीये, ती डोक्यातच जाते माझ्या. पण या रेवतीला नको तिथे जाऊन माती खायची काय गरज होती? आणि आता ह्या अशा नसा वगैरे कापून घेऊन आपल्याला धमक्या देत बसली. युजलेस बाई. या जागी तुझी बहीण असती तरी सुद्धा तू हेच बोलली असतीस. ए, माझ्या बहिणीने हे उद्योग केले नाहीयेत, तुझ्या बहिणीने केलेत. माझ्या आई वडिलांनी ज्या मुलाशी सांगितलं ना त्याच मुलाशी माझ्या बहिणीने लग्न केले आणि आता सासरी सुखाने नांदती येते. माझ्या माहेरचे संस्कारच आहेत तसे. हो दिसतायत ना तुमच्या माहेरचे संस्कार. काय म्हणायचे काय रे तुला? काही म्हणायचं नाहीये मला. तू असा नेहमीप्रमाणे तोंड बांधूनच राहा. राजन ऐक ना, आता तरी जा बाबा आणि त्याला विचार कुठून आणले होते ते 25 लाख. सीमा, त्याने मला तेव्हाच सांगितलं होतं क्लायंट कडून मिळालेल्या पैशातले काही पैसे त्याने रेवतीच्या लग्नासाठी बाजूला ठेवले होते. पुन्हा पुन्हा तेच तेच विचारू त्याला. तू नावाला फक्त मोठा भाऊ आहेस, बाकी सगळ्याच बाबतीत त्यांना दबून आणि घाबरून राहतोस. तुमच्या सगळ्यांच्याच मूर्खपणामुळे ना ते 25 लाख हातचे गेले आणि काय त्याचं काहीच पडलं नाहीये तुम्हाला. ते जर कष्टाचे असते ना राजन, तर तो माणूस कधीच शांत बसला नसता. कसले येतात ते 25 लाख? बरं, तो कौस्तुभ कधीच घेऊन रफू चक्कर झाला असणार. हा तुझा भाऊ काय करतो, कुठेच कशाचाच थांगपत्ता लागू देत नाही आपल्याला. आणि आपण मूर्खासारखे पै पैचा हिशोब देतो. देते ना, तू दोषच देत बसतेस सगळ्यांना. ती अनु बघ जरा, तिच्याकडे बघ. या कौस्तुभच्या प्रकरणात आई, अविनाश, रेवती यांनी किती चुकीची वागणूक दिली तिला. पण तरी सुद्धा सगळं विसरून ती घरासाठी उभी राहिली आहे. अविनाशच्या नाराजीची रिस्क पत्करून कौस्तुभला एक्सपोज केले तिने. आणि तरी सुद्धा स्वतःचा मोठेपणा मिरवत बसलेली नाहीये. उलट कोसळलेल्या घराला सावरण्याचा प्रयत्न करतेय ती. आणि तू अनुने त्या कौस्तुभचं पितळ उघडं पाडून सगळ्यांचं गुडविल घेतलंय. पण मी हे फार दिवस टिकू देणार नाही. मी तिला या घरात कधीही जिंकू देणार नाही. जेवली का ती? हो, नकोच म्हणत होत्या. मी बळे खायला लावलं. मी पिहूला रेवती सोबत त्यांच्या खोलीत झोपायला सांगितलंय आणि प्रथमला आईंसोबत झोपायला सांगितलंय आईंच्या खोलीत. म्हणजे दोघांचीही काळजी नाही आपल्याला. पोलीस स्टेशनला काय झालं? पोलीस म्हणाले की तपास करू लवकरच. ते तू जे काही व्हिडिओ रेकॉर्ड केले होते त्याचे जे काही पुरावे तुझ्याकडे होते ते दाखवले पोलिसांना. पोलिसांचं म्हणणं आहे तू जे काही पुरावे दिले त्यामुळे खरं तर त्यांचं काम सोपं होणार आहे. त्याला शोधणं अवघड नाही आहे. थँक्यू सो मच. त्या कौस्तुभचा खोटेपणा तू ओळखलास. त्यामुळे रेवती आज आयुष्यात खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकण्यापासून वाचली आहे. आपण बघतो बाहेर समाजात काय काय घडतंय. पण हो, आपण कोणाचं वाईट केलं नाही. मग आपलं तरी का वाईट होईल? आणि माझी खात्री आहे तुमचे ते गेलेले पैसे परत मिळतील. पैशाची चिंता नाहीये का मला? आणि या जगात मला स्वतःपेक्षा जास्त ओळखणारी व्यक्ती तू आहेस. तू सांग, माझे पैसे कसे वसूल करीन मी त्याच्याकडून तुला माहिती आहे. काय रेवतीनं खूप गिल्टमध्ये आता. त्या गिल्टमधून तिला बाहेर काढणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर डिप्रेशनमध्ये जाईल रे ती पोर. तुम्ही नका ना काळजी करू. मी आहे ना, मी सांभाळेन त्यांना. मला माहिती आहे तू करणार आहेस. तर हे फक्त तूच करू शकतेस.
तुम्ही माझ्यावर हा विश्वास दाखवलात तेच प्रेमाचे विश्वासाचे 2 शब्द माझ्यासाठी पुरेसे आहेत हवी. बाकी आयुष्यात ऊन पाऊस तर चालूच राहणार, पण माझ्या कुटुंबात कितीही मोठं वादळ आलं तरी त्याला मी माझं हे घरटं विस्कटू देणार नाही, कधीच नाही. त्यासाठी मी माझा जीव सुद्धा पणाला लावेन. पिहू ऑल द बेस्ट पिहू. ऑल द जिंकणार आहे आम्हीच. मला कॉन्सन्ट्रेट करू द्या. हे बघा फोडणार रेट 3 डायरेक्ट यस. आम्हीच जिंकणार आहोत. आय एम शुअर आम्हीच जिंकणार आहोत. नाही 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 नाही, शक्यच नाहीये. अवी चल चल चल, आपण दोघे भाऊ ह्या दोघींना हरवूया. पिहू काही करून तुला या दोघांना हरवायचंय आज कॅरम मध्ये. हो हो, मला याची पेची समजू नका. माझी गुरु कोण आहे माहितीये ना? रेवती आत्या. अरे बापरे. त्यामुळे मीच जिंकणार आहे. सो बी केअरफुल. अरे पण तुझी गुरु आहे कुठे इथे? माझी रेवती असती तर रेवती असती ना तर पटकन जिंकली असती. ती चॅम्पियन आहे, चॅम्पियन. पण तुझ्या वडिलांनी तिला खेळूच दिलं नाही ना. नाही आले ना? नाही 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 येते ती, नाही येते. हा मग चला आता नाश्ता करूया, भूक लागलीये. पिहू ती क्वीन तुला नाही काढता येणार हं? तुला आज बाबांना आणि राजन काकाला हरवायचंय. ओ बाबा, क्वीन नाही काढता येणार तुला. क्वीन नाही काढता येणार कारण तुझी गुरु नाहीये तुझ्याकडे. येणारच नाही तुला काढता बघ क्वीन. नाही नाही पिहू, तुला क्वीन काढणं शक्यच नाहीये. त्याला मास्टर क्लास शॉट यावा लागतो. आणि मास्टर स्ट्रोक मारणारी व्यक्ती इथे नाहीच आहे. तुझी गुरु इथे नाहीच आहे. काय करणार आहे ही? पिहू तू बघ, क्वीन कडे लक्ष दे. तुझ्या गुरुनी तुला काय शिकवलंय? येते का दादा? हा क्वीन. बोला क्वीन काढून दाखव ना तू. तू बघ, तुला जमणारच नाहीये. क्वीन काढताच येणार नाहीये. मास्टर स्ट्रोक लागतो त्याला. नाही जमणारच नाही. हे बघ लक्ष्मण रेषा. हे बघ सर्कल सर्कल सर्कल. रिंगण. आता खेळून दाखव ना. खेळून दाखव. जमणारच नाही तुला. लक्ष दे क्वीन कडे. नाही नाही, शक्यच नाहीये पिहूला ते. पिहूला कुठे मास्टर शॉट येतो? हा खेळून दाखव. सोपं नाही ते. मग लक्ष दे, ह्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तू. नाही जमणार. हे बघ लक्ष्मण रेषा. काय आहे, क्वीन काढली तरच हे जिंकणार आहेत ना. आणि याला मास्टरच पाहिजे. बाकी सामान्यांना कसं जमणार ते? थँक्यू सो मच. अजून कवर बाकी आहे पिहू. बस. थँक्यू आपण जिंकलो. थँक्यू. अनुहिनी, तू नसतेस तर मी हरले असते ग. तुझ्यामुळे सगळं शक्य झालंय.
नाही रेवती, तुमचं पूर्ण कुटुंब तुमच्या सोबत आहे. तुम्ही कधीच हरू शकत नाही. खरी क्वीन. भूक लागलीये. देते ना, तुम्ही खेळायला बसा, मी खायला आणते. बसा बसा. अवी अनु होती म्हणून शक्य झालं ना रे. पुन्हा एकदा ह्या अनुने सगळ्यांच्या मनात घर केलं. मला हिचा तोरा उतरवायलाच हवा. सीमा वहिनी, काय हो? तुम्ही किचन मध्ये काय करता? मी चहा करायला आले होते. डोकं पण इतकं दुखतं ना माझं. चहाचं भांड शोधतेय मी. कुठे ठेवलंय चहाचं भांड? नाही, तुमचं डोकं दुखतंय ना, तुम्ही जाऊन आराम करा. तुम्ही जाऊन फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा करते. करशील? हो करेन ना. असंही मला कुठे चांगला चहा बनवता येतो ना. तू कर, मी आलेच पटकन. आराम करा तुम्ही. आज तुझा केस धुण्याचा दिवस असतो अनु, मला माहिती. सगळं घर तुला डोक्यावर घेऊन नाचतंय ना. तुझा नवरा, माझा नवरा, आपली सासू, सगळ्यांना तुझंच काही ते कौतुक. पण आता बघ, तुला कुठे तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही. तुझं तोंड कसं माकडासारखं होतंय ना, बघच.